गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबराच्या पूजेचे व्रत। औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते। गुरुकृपेसाठी औदुंबराची पूजा अनिवार्य मानली जाते। त्याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेऊया। सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे। हिंदू धर्मात पिंपळ, तुळशी, वड, शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे। असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात। या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचे, त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो। औदुंबराच्या पूजेचे अनेक शारीरिक मानसिक फायदे आहेत। तसेच इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्रात औदुंबराची पूजा करा असेही सांगितले जाते। त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपू वध उंबऱ्यावर बसून केला। त्यांच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली। त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले। लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याला लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला। या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे। कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो। यासोबतच पैशांची संबंधित समस्या दूर होतात। वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो। असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता नसते। पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आणि आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते। चला तर मग जाणून घेऊया आपण उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील। शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात। ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते। दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते। समृद्धीसाठी उपाय, शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे, 11 प्रदक्षिणा घालाव्यात। या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा। घरात सुख शांती राहते। ज्योतिषशास्त्रानुसार प्रेम विवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी मार्गशीर्ष तथा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरात किंवा घरातल्या कुंडीत टाका। मानसिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा। महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारण्यात असल्याचे लक्षात येईल। मात्र त्यात सातत्य महत्त्वाच्या। उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो। दुपारच्या वेळी थंड सावली मिळते। आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याचे त्यांचे सान्निध्य सर्वार्थाने चांगले आहे। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा गुरुची कृपा व्हावी यासाठी आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी गुरुवारपासून औदुंबराच्या पूजेचे व्रत सुरू करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि असेच नवनवीन माहिती उपाय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।